बातमी नागपुरातील पेपरफुटी प्रकरणी आहे। नागपुरातील 12वीच्या पेपरफुटी प्रकरणाचं मुख्य केंद्र हे उमरेड असल्याचं आता बोललं जाते। उमरेड पोलिसांनी एकाला अटक सुद्धा करून तपास सुरू केलाय। खासगी क्लासेसचा संचालक अतुल चौधरीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। क्लासमधील सराव पेपर आणि बोर्डाचा पेपर जसाच्या तसा सर्वच्या सर्व प्रश्न क्रमांकांसह सारखेच असल्याचं उघड झालंय। या प्रसंगी आता पोलीस पुढचा काय तपास करतात आणि काय धागेदोरे या प्रकरणासंदर्भातले पुढे येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी तेजस मोहतरे आपल्या सोबत आहे। तेजस, एक एक धागेदोरे आता अखेर समोर येतात। 12वी पेपरफुटी प्रकरण हे खूप राज्यभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गाजलेलं होतं। अजून काय माहिती आहे, कारण आता याचं मुख्य केंद्र हे उमरेड असल्याचं बोललं जातंय। काय कशा पद्धतीने पोलीस तपास करतात पुढचा? नक्कीच जर बघितलं असेल एकूणच जर 12वी पेपरफुटी मुख्य केंद्र जे आहे ते उमरेड असल्याचे समोर येत आणि या संदर्भात जर बघितलं असेल तर एका शिकवणी क्लासेस चालवणारा अतुल चौधरी याला जे अटक केलेली आहे। एकूणच जर बघितलं असेल तर हे शिकवणी वर्ग चालवत असताना त्यांच्याकडे जेई नीट तसंच 8वी ते 12वीचे 175 विद्यार्थी आहेत। 26 जानेवारीला त्यांनी शिकवणी वर्गातील 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे सराव परीक्षा आयोजित केली होती। यावेळी जे आहे ते विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र पेपर देण्यात आला होता आणि जो पेपर जो देण्यात आला होता तो सेम पेपर जो आहे तो रसायनशास्त्राचा पेपर जे आहे ते बोर्डाच्या यशात दिसून आला। एकूणच जर बघितलं असेल तर या शिक्षण विभागाला पत्र पाठवून याबाबत जे आहे ते अहवाल मागवला, परंतु अद्याप विभागाने यावर पोलिसांना अहवाल दिला नाही। त्यानंतर जे आहे ते उमरेड पोलिसांनी गुरुवारी जे आहे ते तपासाची चक्र फिरवत जे आहे ते डॉक्टर चौधरी यांना जे चौकशीसाठी ताब्यात घेतली असून त्याची चौकशी सुरू आहे। सध्याच्या वेळेला जर बघितलं असेल तर या संपूर्ण संदर्भात जर बघितलं तर मोबाईलच्या सीडीआरची सुद्धा तपासणी करण्यात येत आहे। यामध्ये शिक्षण विभागातील कुठल्या अधिकाऱ्याचा हात आहे का याची सुद्धा जी आहे ती तपासणी जी आहे ते पोलीस करीत आहेत। नक्कीच धन्यवाद तेजस, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। बातमी कोकणातून आहे। कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे